या भिकाऱ्याला काही मदत करा हो, खूप उपकार होतील. हे घे 5 रुपये. एवढा खालच्या लेवलचा भिकारी नाहीये मी. अरे बाबा, भिकारी तो भिकारीच. खालच्या दर्जाचा आणि वरच्या दर्जाचा काय? खामोश, हम ये कॅटेगरी के भिकारी है. काय ये कॅटेगरीचे? छी 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 छी. आणि इथे येऊन बसलाच रस्त्यावर, म्हणजे डबल धंदा. अरे मूर्ख माणसा, ये कॅटेगरी म्हणजे तू समजतो ती कॅटेगरी. मी उच्च श्रेणीतला भिकारी आहे. माझी सुरुवातच 50 रुपयापासून वरती. 50, 100, 200, 500 अशी. म्हणजे आता भिकाऱ्यांची रेट आणि कॅटेगरी ठरली तर मग होय, मी साधा सुद्धा भिकारी नव्हे, इंटरनॅशनल भिकारी आहे. समजलं तुला? बरा बोलाने 50 नाही तर 100ची नोट काढ आणि माझ्या कटोऱ्यात टाक. आता ही कसली आली जबरदस्ती? भीक द्यायची का नाही द्यायची तो माझा प्रश्न आहे. 50 आणि 100 हा नंतरचा विषय आहे. तू भीक द्यावीच लागणार, तेही 100 रुपये. तू माझा टाइम पास केलाय. आतापर्यंत माझे 2 गिराईक झाले असते एवढ्या वेळेत. 100 रुपये टाक कटोऱ्यात आणि जा पुढं पटकन. धंद्याची खोटी नको करूस. वा रे वा ढोलू शेठ, धंद्याची खोटी, इंटरनॅशनल भिकारी. वा रे वा वा, शाबास. कुठून कुठून येतात रे बापा. लेक्चरबाजी बंद कर आणि भीक वाढ आणि जा पुढं पटकन. चांगलाच तोरा आहे तुझा तर. तू मला पुरतं ओळखलंच कुठं? या पेट्रोल पंपच्या पुढे जी 2 एकर शेती आहे ती या पठ्ठ्याची आणि गांधी चौकातला जो निळ्या कलरचा बंगला आहे तो या पठ्ठ्याचा आहे. समजलं? मला असं वाटतं की तू नक्की पिऊन आलेला आहेस. धंदा झालेला नाही म्हणून चिडचिड करतोयस. खबरदार, असं बोलशील तर तुला विश्वास नाही येत. जा बंगल्यावर नाव बघून ये, नीलकमल निवास म्हणून. म्हणजे भिकाऱ्यांची पण आता गाडी बंगले आहेत तर नाही आहेच. अरे या धंद्यात जी कमाई आहे ती इंजिनियर डॉक्टर पण नाही कमवत. समजलं? माझ्या पूर्वजांनी या धंद्यात करोडो रुपये कमवले आहेत, म्हणून तर मी हा धंदा करतोय. सांगतोस काय? म्हणजे तुम्ही करोडपती आहात? होय, बाळू करोडपती म्हणतात मला. वर्षाची कमाई माझी 1 ते 1.5 करोड आहे. समजलं? आहेस कुठे? तरी पण तुम्ही भीक मागताय, तरी पण समाधानी नाहीत. पैशामागे आहेच पळणं सुरू तुमचं. पैशामागे नाही पळत मी, ती माझी रोजीरोटी आहे. धंदा आहे तो आमचा, पूर्वजांपासून चालत आलेला. समजलं? भिकारी है हम, किसी से कम नहीं. घे बाबा 100 रुपये, जाऊ दे मला. भिकारी समजलंस काय मला? त्याला विकत घेऊन टाकेल जागेवरती. यांना काम करायची शरम पडते. सोटाबोटात राहायला पाहिजे. आणि आम्हाला भिकारी म्हणताय? स्वतः भिकारी आहेत साले कुठले.